नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. आज तारीख आहे 15 डिसेंबर. लक्षात ठेवा, आज तारीख आहे 15 डिसेंबर 2023. मी सांगणार आहे 19 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या घटनेबद्दल. 19 डिसेंबर 2023 रोजी मुंबईच्या सेशन कोर्टात त्याचे जज असतील माननीय न्यायमूर्ती रोकडे साहेब, त्यांच्या कोर्टासमोर एक केस येणार आहे. म्हणजे त्याची तारीख आहे. निकाल लागणार आहे की नाही मी सांगत नाही आहे, पण ते तारीख आहे 19 डिसेंबर 2023. जज आहेत न्यायमूर्ती रोकडे आणि मुंबई सेशन कोर्ट आहे. या कोर्टासमोर ईडीची एक केस चालणार आहे आणि ती केस आहे ईडीने छगन भुजबळ यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भामध्ये. म्हणजे अजूनही छगन भुजबळांची केस संपलेली नाही, तर ती चालू आहे, याचं हे उत्तम प्रतीक आहे. मागच्या काही दिवसापासून मी बघतोय छगन भुजबळ नव्या सरकारमध्ये आल्यापासून भुजबळांवरच्या सगळ्या केसेस काढून घेण्यात आल्या, त्यांना क्लीन चिट देण्यात आली. आता भुजबळ निर्दोष झाले, दोषमुक्त झाले, अशा आशयाच्या ज्या बातम्या प्रसृत केल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक केल्या जात आहेत. सरकारची, भुजबळांची, ईडीची बदनामी करावी आणि एक वेगळाच मेसेज पोचवावा, यासाठी हे सगळं केलं जातं आहे. त्यामुळं 19 डिसेंबर 2023 या तारखेवरती लक्ष ठेवा. भुजबळांची केस चालू आहे, जिवंत आहे. भुजबळांना दोषमुक्त केलं गेलेलं नाही. आता पुढचा मुद्दा. काहीतरी कोर्टात घडलंय. जाळ असल्याशिवाय धूर निघत नाही. धूर निघतोय म्हणजे जाळ असतो असा त्याचा अर्थ असतो, किमान विस्तव तरी असतो. असं काही घडलंय का? ईडीने कोणती केस वापस घेतली आहे का, हे सुद्धा तपासून बघितलं पाहिजे. तर हो, ईडीने एक केस वापस घेतली आहे. आता बरोबर सापडला कणी कुलकर्णी, ईडीने कशी काय केस वापस घेतली असं तुम्ही म्हणाल. अगदी बरोबर आहे. ईडीने एक केस वापस घेतली आहे. ती कोणती घेतली आहे हे सुद्धा समजून घ्या. काय आहे, जेव्हा भुजबळांना जामीन मिळाला, छातीत माझ्या कळ येऊन मिळेल का रे जामीन असं गाणं भुजबळांनी म्हटल्याबरोबर जेव्हा भुजबळांना जामीन मिळाला, तेव्हा ईडीने सेशन कोर्टाच्या समोर एक केस दाखल केलेली होती, एक याचिका दाखल केलेली होती आणि त्या याचिकेत म्हटलेलं होतं की भुजबळांना विदेशात जाण्यापासून रोखण्यात यावं. म्हणजे भुजबळांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, त्यांना विदेशात जाऊ देऊ नये, अशा आशयाची ईडीची ती मागणी होती. भुजबळ एकदा का विदेशात गेले की ते परत येणार नाहीत आणि ते तिकडंच राहतील अशी भीती तपास यंत्रणांना होती. म्हणून त्यांना विदेशात जाण्यापासून रोखावं अशा आशयाची याचिका दाखल करण्यात आली होती. पुढे काय घडलं? भुजबळ बाहेर आले. भुजबळ मंत्रिमंडळात देखील गेले. नंतर भुजबळ अनेक वेळा विदेशाचा दौरा करून परत आले. म्हणजे भुजबळांनी पुन्हा पक्षांतरही केलं. त्यावेळेलाही मंत्री होते, आताही मंत्री होते. भुजबळ विदेशात जातात, परत येतात. हे लक्षात आल्यावर हायकोर्ट, माफ करा, सेशन कोर्टानेच विचारलं की बाबांनो, हे माणसं जातायत येतायत, आता मुळात ही याचिका काही अर्थ उरतो का या याचिकेला? ते जातायत येतायत, काही अडचण नाही आहे, त्यामुळं आम्ही ही याचिका फेटाळून लावू का? आम्ही याला कटवून टाकू का याचिकेला, की तुम्ही विड्रॉल करता? कोर्ट विचारतं बघा. म्हणजे ही याचिका फेटाळून लावू, रद्द करू, की तुम्ही विड्रॉल करता? मग ईडीने सांगितलं उगाच फेटाळल्याच्या गडबडी होण्यापेक्षा आम्ही विड्रॉल करतो आणि ती विदेशात जाण्यासंबंधीची जी याचिका आहे ती कोर्टातून ईडीने विड्रॉल करून घेतली. आता ईडीने याचिका विड्रॉल केल्याबरोबर भुजबळांच्या विरोधातली याचिका विड्रॉल, भुजबळांच्या विरोधातल्या केस विड्रॉल, ईडीने दिली क्लीन चिट, अशा आशयाच्या ज्या बातम्या प्रसृत होत आहेत त्या बातम्याला अतिरंजित करून पसरवलं जातं आहे. म्हणजे हे पहिल्यांदा तुम्हाला कळणं आवश्यक आहे. म्हणजे आता कळलं 19 डिसेंबर 2023ला रोकडे न्यायाधीश यांच्या समोर ही केस चालणार आहे, याची तारीख आहे. जी विड्रॉल केली आहे ती केस वेगळी आहे. आता जरा मी तुम्हाला अजून थोडीशी सविस्तर माहिती सांगतो, अगदी कागदपत्राच्या सहित. कोणताही पुरावा शिल्लक न ठेवता ती माहिती तुम्हाला मी दाखवतो आहे. अगदी सप्रमाण बघून घ्या.
भुजबळांना सातभाई नावाचे एक जज होते मुंबईच्या कोर्टामध्ये, आणि या सातभाईंनी भुजबळांना एसीबीच्या केसमधून डिस्चार्ज केलं होतं. भुजबळांच्यावरती 2 केसेस चालू आहेत. एक एसीबीची, अँटी करप्शन ब्युरो, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची एक केस चालू आहे, महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्याच्या संदर्भातच चालू आहे. आणि एसीबीच्या केसच्या आधारावर ईडीने एक स्वतंत्र केस चालवली आहे, ती ईडीची एक वेगळी केस चालू आहे. म्हणजे 2 केसेस चालू आहेत, एक एसीबीची चालू आहे, एक ईडीची चालू आहे. एसीबीच्या केसमध्ये न्यायाधीश सातभाई यांनी भुजबळांना त्यातून डिस्चार्ज केलं, म्हणजे त्या सगळ्या चार्जमधून डिस्चार्ज केलं. भुजबळांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे चार्ज लावण्यात आले होते त्या चार्जमधून डिस्चार्ज केलं. आता भुजबळांना डिस्चार्ज केल्यानंतर भुजबळ दोषमुक्त डिस्चार्ज झाले या अर्थाच्या चर्चा सुरू झाल्या. बरं, ही केस त्याच वेळेला घडलेली आहे ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होतं. अनेकांनी अनेक चर्चा केल्या होत्या, मी त्याच्यात जात नाही, शंका उपस्थित करत नाही आहे, फक्त माहिती म्हणून सांगतो. भुजबळ नाशिकचे, सातभाई नाशिकचे, सरकारी वकील नाशिकचे, असं ते नाशिक अशी लोक चर्चा करत होते. पुढे याच्यावरती सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका झाली आहे, त्यावरही मी तुम्हाला सांगतो. पण जेव्हा हे डिस्चार्ज झालं त्यावेळी पहिल्यांदा, आता कागद दाखवतोय, हा कागद आहे GR 26 नोव्हेंबर 2021चा, राज्य सरकारच्या विधी व न्याय, लॉ अँड ज्युडिशियरी विभागाच्या वतीनं काढण्यात आलेला हा GR आहे. या GR मध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल गव्हर्नमेंट वर्सेस तन्वीर इस्माईल शहा असा उल्लेख दिसेल. मी याचा एक खुलासा करतोय, ही तन्वीर शहाचा केस आहे, तुम्ही कुठे भुजबळ आणताय असं लोक म्हणतील, म्हणून त्याचा एक खुलासा पुन्हा सविस्तररित्या करतोय. या केसमध्ये स्पष्टपणे डायरेक्शन्स दिलेले आहेत की तुम्ही या केसचा निकाल नीट लागलेला नाही आहे, हायकोर्टामध्ये अपील करा. म्हणजे राज्याचा लॉ अँड ज्युडिशियरी विभाग स्पष्टपणे डायरेक्शन्स देतोय की सातभाई यांच्या कोर्टाने दिलेल्या निर्णयावर समाधानी न राहता याच्यामध्ये वरच्या कोर्टात अपील करा आणि हे अपील केल्याचं आम्हाला कळवा. तो GR तुम्हाला पुन्हा दिसेल, त्यातले डायरेक्शन्स दिसतील. 26 नोव्हेंबर 2021चा हा GR झालं. ठीक आहे, आता जरा पुढे जाऊया. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारला असं वाटलं की आपल्याच सरकारमधला मंत्री त्याला एक कोर्ट डिस्चार्ज करताय आणि आपण त्याबाबत आपला लॉ अँड ज्युडिशियरी विभाग अपील करण्याची विनंती करतोय, असं कसं चालेल. म्हणून इतिहासात फार कमी वेळा जी घटना घडली ती पुन्हा घडली आणि तो GR मी तुम्हाला दाखवतोय. हा 31 मार्च 2022चा GR आहे. त्यात सरळ सरळ कळतं की 26 नोव्हेंबर 2021चा GR विड्रॉल करण्यात आलेला आहे, काढून टाकण्यात आलेला आहे. आपला GR काढून टाकून अपील करायची नाही अशा स्वरूपाची सूचना 31 मार्च 2022 साली केली जाते. आता मार्च 2022, पुढे एप्रिल, मे, जून 3 महिन्यामध्ये सरकार बदलतं. सरकार बदलतं आणि बदललेल्या सरकारला प्रश्न विचारला जातो की तुम्ही हे करणार आहात का, विड्रॉल केलेला GR तुम्ही ठेवणार आहात का, की तुम्ही भुजबळांच्या निकालाच्या, सातभाईंच्या कोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधामध्ये अपील करणार आहात, हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री एक निवेदन देतात, एक माहिती देतात आणि त्यात ते सांगतात की आम्ही भुजबळांच्या केसमध्ये अपील करता येऊ शकेल का. 2 वेगवेगळे GR निघालेले आहेत. त्यानंतर आम्ही जरा विचार करू, सॉलिसिटर जनरलशी बोलू, सॉलिसिटर जनरल यांचं मत घेऊ आणि या सगळ्या अभ्यासाअंती आम्ही निर्णय घेऊ. मग सॉलिसिटर जनरलचं मत घेतलं जातं, ते येतं, ते भुजबळांच्या निकालाच्या विरोधात अपील करण्यासाठीचं येतं. सॉलिसिटर जनरलच्या मतानुसार पुन्हा एक नवा GR काढला जातो, जो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय. तो GR नीट बघून घ्या. 12 एप्रिल 2023चा हा GR आहे आणि ज्यात पुन्हा भुजबळांच्या, सातभाई यांच्या कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यात यावं अशा आशयाचा तो GR आहे. आता हा GR 12 एप्रिल 2023ला काढण्यात आलेला आहे. म्हणजे 12 एप्रिल 2023ला GR काढून आता मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिने झालेले आहेत 8.
8 महिन्यानंतर यात अपील झालंय का किंवा ती केस रिओपन झाली आहे का, हा प्रश्न आहे. या सरकारलाही हा प्रश्न आहे की झालंय का. 8 महिन्यानंतर सुद्धा यात काही होणार नसेल तर तो का झालं नाही हे बघणं आवश्यक आहे. हे झालं ACBच्या केस संदर्भात, अँटी करप्शन ब्युरोच्या केस संदर्भात. याच केसवर आधारलेली आणखी एक केस आहे ईडीची. आता या ईडीच्या केसमध्ये मात्र 19 डिसेंबरची तारीख ठेवण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती रोकडे यांच्या कोर्टासमोर ही केस चालणार आहे. त्यामुळे भुजबळांना दोषमुक्त केलंय, संपलं, आता ते बाहेर पडले, या आशयाच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या अगदीच भंपकपणाने सुरू करण्यात आलेल्या चर्चा आहेत. यात भुजबळांची अडचण वाढविण्याचाच हेतू चर्चा करणाऱ्यांचा आहे, कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या गोटातून या चर्चा जास्त प्रसृत होत आहेत. आता तुम्हाला एक विषय मी सांगितला होता बघा, की एकूण जे तुम्हाला 26 नोव्हेंबर 2021 पुन्हा बघा तो GR दिसेल, तन्वीर इस्माईल शहा वर्सेस असं दिसेल. पुन्हा 31 मार्चचा बघा, त्यातही तन्वीर शहा असा उल्लेख दिसेल. पुन्हा 12 एप्रिल 2023चा GR बघा, त्यातही मागच्या GRचा उल्लेख दिसेल. तन्वीर शहाची केस भुजबळांची कशी अशी असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर मी तुम्हाला ती केसच दाखवतोय. आता तो कागद बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या आरोपींची नावं नीटपणे लक्षात येतील. नीट एकदा व्यवस्थित ते मी नावं घेईपर्यंत ते दिसावी असं सांगतोय. एडिटिंगमध्ये तुम्हाला ते दिसतील. एक आहे तन्वीर इस्माईल शहा, दुसरा आहे इम्रान तन्वीर शहा, तन्वीर इस्माईल शहांचाच मुलगा. तिसरे आरोपी आहेत संजय दिवाकर जोशी. चौथ्या आरोपी आहेत गीता संजय जोशी. पाचवे आहेत पंकज छगन भुजबळ. सहावे आहेत समीर मगन भुजबळ. सातवे आहेत छगन चंद्रकांत भुजबळ. आणि आठवे आहेत देवदत्त मराठे. म्हणजे ही जी सगळी केस मी तुम्हाला अँटी करप्शन ब्युरोची सांगितली त्यात छगन भुजबळ आहेत हे कळण्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय. बरं, अँटी करप्शन ब्युरोच्या ज्या केसमध्ये न्यायमूर्ती सातभाई यांनी निर्णय दिलेला होता त्याच्यामध्येही मी तुम्हाला एक सुप्रीम कोर्टाची ऑर्डर दाखवतोय. ऑर्डर आहे ही, ती बघून घ्या. ज्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे नोंद करण्यात आलेली आहे की ज्या ज्युडिशियल ऑफिशियलनी हा निर्णय दिलाय त्यांची ट्रान्सफर करण्यात यावी. म्हणजे भुजबळांना डिस्चार्ज करण्याचा निर्णय ज्यांनी दिलेला आहे त्यांची ट्रान्सफर करण्यात यावी अशी स्पष्ट सूचना या ऑर्डरमध्ये तुम्हाला दिसेल. असं जर घडणार असेल तर भुजबळ डिस्चार्ज झाले, भुजबळ दोषमुक्त झाले, भुजबळांची केस संपली अशा आशयाची ओरड करून 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 सातत्यानं भुजबळांना दोषमुक्त केल्याचा ठपका भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या सरकारवर ठेवत बदनामी करण्याचं जे काही षडयंत्र चाललं आहे त्या सगळ्यांसाठी सूचना आहे की कृपया 19 डिसेंबरला न्यायमूर्ती रोकडे यांच्या सेशन कोर्टात उपस्थित राहा. तिथे तुम्हाला ते डिस्चार्ज झालंय की नाही हे सगळं लक्षात येईल. अपेक्षा आहे यातला बराचसा खुलासा झाला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.